नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. पहा, बॉम्बे उच्च न्यायालयावर पेपर होऊ घातलेला 26 एप्रिलला. त्या अनुषंगाने आपण बरेच व्हिडिओ आणलेले आहेत. हे आजचं 16वे सेशन आहे. याच्या आधी फास्ट ट्रॅक लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ पाहून घ्या. महारिव्हिजन म्हणून आहे, एक शेवटचा घाव म्हणून आहे. तर हे तुम्हाला अतिशय उपयुक्त लेक्चर ठरतील. चला तर आपण हे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ओके, हे आज 16वं सेशन आहे याच्यामधलं. तर आपण हे आजचं सेशन सुरुवात करू. पहा, याच्यामध्ये पहिला प्रश्न काय, निरोगी मानवाच्या शरीराचे तापमान किती असते? तर निरोगी माणसाच्या तापमानाचं जे काय तापमान असते, ओके, ते 37 सेल्सिअस असते. लक्षात ठेवा. याच्यापेक्षा जर जास्त झालं म्हणजे 37.5 झालं तर आपल्याला काय होऊ शकते, तर ताप येते. लक्षात ठेवा. 37.5 झालं तरी ताप येऊ शकते. आणि कमी जर झालं तर ते बी घातक राहते. कमी तापमान जे काय 30 डिग्री दिसेल तुम्हाला, सेल्सिअस दिसेल आणि 26 दिसेल, ते पण एक घातक राहते. तर मानवाच्या शरीराचे तापमान किती असावं लागते? निरोगी माणसाच्या 37, ओके, लक्षात ठेवा, 37 सेल्सिअस असावं लागते निरोगी माणसाच्या शरीराचं तापमान. खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो रे? पूर्णान्न आपलं दूध म्हणतात. पहा, ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, प्रथिनं मिळतात, स्निग्ध पदार्थ म्हणतात, कार्बोदके म्हणू आपण, त्याच्यावर खनिज, त्याच्यामध्ये आपल्याला काय मिळते पहा ना, महत्त्वाचं म्हणजे आपल्याला काय मिळते याच्यामध्ये कॅल्शियम दुधामधून. ओके, तर दूध हे पूर्णान्नमध्ये राहते. दुधापासूनच दही होते, पण दह्यामध्ये राहते. पाणी हे आपल्याला जीवनावश्यक आहे, परंतु आपण काय म्हणू, पूर्णान्न विचारले तर पूर्णान्न हे दुधाला म्हणतात. ओके, प्रथिनं वगैरे सर्व आपल्याला कार्बोदके हे दुधापासून मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, संगणकाचा जनक कोणाला म्हणतात रे? चार्ल्स बॅबेजला म्हणतात. हा प्रश्न अतिशय वेळा वारंवार रिपीट झालेला आहे. चार्ल्स बॅबेज, ओके, संगणकाचा जनक म्हणतात त्याला. चिपको आंदोलनाला संबंधित कोण आहे रे? तर सुंदरलाल बहुगुणा. तुम्हाला एक नाव दिसते, सुंदरलाल बहुगुणा. सुंदरलाल बहुगुणा हे नाव माहीत आहे का तुम्हाला? बहुगुणा. तर हे पाहतो आपण, हे वनसंवर्धन आणि वृक्ष संवर्धनासाठी आहे. लक्षात ठेवा. तर हे सुंदरलाल बहुगुणा आपण काय केलं, चिपको आंदोलनाचे जनक म्हणतो आपण त्याला. तर हे जे काही महिला होत्या, जे काही तिथले नागरिक होते, ओके, तर ते झाडाला चिपकले होते, म्हणून चिपको आंदोलन म्हणून, की जे की झाडाचे कत्तल म्हणून आपण झाडाला तोडले जाऊ लागलं. तर ते न तोडण्यासाठी, वन संवर्धन करण्यासाठी आणि वृक्षाचं संवर्धन करण्यासाठी हे सुंदरलाल बहुगुणांनी चिपको आंदोलन सुरू केलं होतं. खालीपैकी सर्वात हलका वायू कोणता आहे रे? हायड्रोजन. ओके, हायड्रोजन हा तुम्हाला सर्वात हलका वायू दिसतो. सर्वात हलका वायू तुम्हाला कोणता दिसतो? हायड्रोजन, सर्वात हलका. ओके, सर्वात हलका. आवर्त सारणीमध्ये तुम्हाला 1 नंबरला दिसतो हा. त्यानंतर हेलियम हा दुसरा आहे, दुसरा हलका दिसतो. दुसरा हलका सर्वात. ओके, दुसरा हलका. नायट्रोजनचं प्रमाण सर्वात जास्त आहे. सर्वात जास्त प्रमाण जर विचारलं, सर्वात जास्त प्रमाण कोणत्या याचं आहे, वायूचं आहे सर्वात जास्त प्रमाण, तर ते तुम्हाला दिसते नायट्रोजन 78%. ऑक्सिजन आहे 21%. ओके, 21. तर हे मानवाचा सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. ओके, ऑक्सिजन झाडापासून मिळते आपल्याला ऑक्सिजन. ओके, 21% आहे. ऑक्सिजन किती आहे? 21%. लक्षात ठेवा. ओके, महत्त्वाचं आहे. ओके, बाकी तुम्हाला हायड्रोजन वगैरे खूप कमी प्रमाणात दिसतो. सर्वात हलका आहे आणि कमी प्रमाणात आहे. दुसरा हलका हेलियम आहे. हलका विचारला आपल्याला. महाराष्ट्रात सर्वात मोठे धरण कोणतं? जायकवाडी आहे. पैठण इथलं जायकवाडी, पैठण छत्रपती संभाजीनगरमध्ये. पैठण, ओके, छत्रपती संभाजीनगर. नाव काय याला? नाथसागर. ओके, नाथसागर. तर सर्वाधिक मोठं आपल्याला काय दिसते पाण्याच्या यानं? तर महाराष्ट्रात सर्वात मोठे धरण कोणतं दिसते? जायकवाडी, जे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. ओके, कोयना आपण काय म्हणतो? ओके, कोयनाला शिवसागर. ओके, शिवसागर जलाशय आहे इथं. आता शिवसागर जलाशय आहे कोयनामधला, आपल्याला माहीत आहे. ओके, कोयनामध्ये साताऱ्याला आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजच्या जलाशयाचं नाव बदललेलं आहे आता. तर इथं महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात त्याला, शिवसागरला. महाराष्ट्र राज्याची भाग्यलक्ष्मी. ओके, भाग्यलक्ष्मी का? कारण सर्वात जास्त ऊर्जा निर्मिती येथून होते. लक्षात ठेवा. ओके, कोयना या धरणातून. उजनी पाहतो आपण, उजनी भीमा नदीवर आहे. उजनी. ओके, भीमा नदी सोलापूरला आहे. लक्षात ठेवा, सोलापूर. त्याचं नाव काय आहे? यशवंत सागर. ओके, लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, शरीरातील कोणत्या अवयवाला रक्त शुद्धीकरणाचा कारखाना म्हणतात रे? रक्त शुद्धीकरण यकृत करते, हृदय करते की मूत्रपिंड करते? याचं मला द्या तुम्ही कमेंट. द्या. शरीरातलं कोणतं करते? यकृत करते, फुफ्फुस करते, कोण करते? की रक्त करते, रक्त पुरवठा करते पूर्ण शरीराला, हृदय. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक कोणी जिंकलं होतं? पहिले अभिनव बिंद्राने जिंकलं होतं. हा नेमबाजीमध्ये होता. नेमबाजीमधला होता. ओके, नेमबाजीमधला अभिनव बिंद्रा दिसते तुम्हाला. नीरज चोपडा भालाफेक दिसतो तुम्हाला, भालाफेक. ओके, तर तुम्ही 2008चं पाहतो आपण. ओके, 2008चं बीजिंगचं मला वाटते, बीजिंगला झालं होतं ऑलिम्पिक. तिथे आहे ना नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवलं होतं. पहिला वैयक्तिक होता तो सुवर्णपदक मिळवणारा. पहिला वैयक्तिक भारतीय जर कोणी विचारलं ॲथलेटिक्स तर तो अभिनव बिंद्रा होता. नीरज चोपडा आपण भालाफेक पाहतो. ओके,
भालाफेकमध्ये हे ॲथलेटिक्समध्ये येतं, पहिला ॲथलेटिक्स हो, नेमबाजी येत नाही ॲथलेटिक्समध्ये. तर जो पहिला वैयक्तिक होता भालाफेक. 7 ऑगस्ट हे तारीख लक्षात ठेवा, यावर प्रश्न तुमच्याच पेपरला विचारला आहे बॉम्बे उच्च न्यायालयाला. 7 ऑगस्ट काय आहे, ओके, हा भालाफेक दिन आपण जाहीर केला, लक्षात ठेवा. भालाफेक दिन, भालाफेक दिन, ओके, भालाफेक दिन 7 ऑगस्ट. नीरज चोप्रा आहे तो, ओके, भालाफेक दिन. आता आपल्याला विचारलं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा, तर अभिनव बिंद्रा आहे. याचं उत्तर काय, अभिनव बिंद्रा. PV सिंधूनं आपण 2016-2020ला पाहतो आपण, ओके, हे दोन्ही वेळा त्यानं पहिले रौप्य नेलं, नंतर कांस्य नेलं होतं, ओके. सुशील कुमार एक ॲथलेटिक्स आहे, यानं बी मला वाटते कशामध्ये त्यांनी नेलेलं आहे, ते मला कमेंट करून सांगा सुशील कुमार तर कशामध्ये नेलेलं आहे, ओके. PV सिंधू आपल्याला पाहते, PV सिंधू आपल्याला हिनं 2दा नेलेलं आहे, एक रौप्य 2016ला आणि 2020ला पाहतो आपण, ओके, हे कांस्य नेलेलं आहे. आणि भालाफेक काय म्हणू आपण, यानं 2016 नेलेलं आहे नीरज चोप्रानं, ते 2020ला रे 2020ला नेलं होतं नीरज चोप्रा ना, 2020ला, 2020, ओके, 2020. नेक्स्ट क्वेश्चन पहा, टोकियो ऑलिम्पिकमध्ये मानवी रक्ताचा pH किती असतो रे, साधारणतः अल्कधर्मनी त्याला आम्लारी असतो, हा आम्लारी. 7च्या वर म्हणजे काय म्हणतो आपण त्याला आम्लारी धर्मी, 7च्या अलीकडे जर असलं तर त्याला काय म्हणतो आपण आम्लधर्मी. तर ह्या 7.4 असतो मानवी रक्ताचा pH, ओके, 7.4 लक्षात ठेवा. महाराष्ट्रात सर्वाधिक हळदीचे उत्पन्न कुठे होतं रे, सांगलीला होत्या. डिग्रज सांगली याचं संशोधन केंद्र आहे, डिग्रज सांगली, डिग्रजला याचं संशोधन केंद्र आहे. संशोधन कशाचं हळदीचं, ओके. सातारा पाहतो, सातारा पेढे पाहतो आपण, कंदी पेढे वगैरे. साताराला अजून महत्त्वाचं काय पहा बरं, सोलापूर पाहतो आपण, याला ज्वारीचे कोठार म्हणतात, ज्वारीचे कोठार, ओके. कोल्हापूर पाहतो गुळ उत्पादनासाठी चांगला आहे, गुळ, ओके. आणि चप्पल पाहतो कोल्हापूरची आपण, ओके, कुस्तीगिरांचा जिल्हा. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून घ्या, ओके. व्हिडिओ पहा आमचे, आता लवकर पेपर आला त्याच्यासाठी फास्टॅग लेक्चर पण आलेले आहेत, तेही पाहून घ्या. खालीपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विरघळणारे आहे रे, B आणि C हे पाण्यात विरघळते, B आणि C हे पाण्यात विरघळते. इथं तिथं पाणी, इथं लिहितो मेद, ए कशात विरघळते, मेदात, D मेद, ओके, AD, K मेदामध्ये, मेद, आणि ई पण हे आहे मेद, ओके. म्हणजे फक्त पाणी तुम्हाला B आणि C दिसते, बाकी मेदात विरघळणारे दिसतात, लक्षात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पहा. रक्तातील तांबड्या पेशींचा नाश होणे कोणत्या रोगाचे लक्षण आहे, मलेरियामुळे तांबड्या काय म्हणतो आपण ओके, आदिजीवमुळे होतो हा मलेरिया. आणि याच्यामध्ये तांबड्या पेशीचं प्रमाण काय होतं रे, रोगाचे म्हणजे तांबड्या पेशी नाश होतात, तर ते मलेरियामध्ये होतात. सार्क संघटनेचे मुख्यालय पहा, ढाका येथे स्थापना झाली होती, ढाका येथे स्थापना झाली होती, आपण पाहतो ढाका, ओके, बांगलादेशला. पण त्याचं जे काय सार्क संघटना म्हणतो मुख्यालय कुठं आहे, काठमांडू, नेपाळची राजधानी, ओके. सार्क संघटनेमध्ये 8 देश पाहतो आपण, याच्यामध्ये भारताला लागूनच असलेले देश आहेत. याच्यामध्ये भारत आहे, पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, अफगाणिस्तान सर्वात शेवटचा देश आहे, शेवटचा देश विचारू शकतात, सार्कमध्ये समाविष्ट झालेला शेवटचा देश, ओके. सार्कमध्ये समाविष्ट झालेला शेवटचा देश, ओके, शेवटचा देश अफगाणिस्तान आहे, फास्ट घ्यायला, लक्षात ठेवा. आता वेळ कमी राहिला, याच्या आधीचे व्हिडिओ मी घेतले आहेत बरेच, ओके, ते पाहून घ्या तुम्हाला वेळ असेल तर. म्हणजे आता व्हिडिओच पहा, आता सध्या पुस्तकात आता वेळ घालायसारखा वेळ नाही राहिला, ओके. सार्क संघटना पाहतो आपण, याच्यामध्ये किती देश आहेत, 8 देश आहेत. याचं मुख्यालय पाहतो आपण कुठं आहे, नेपाळला आहे. स्थापना कुठं झाली होती, याची स्थापना झाली होती ढाक्याला, ओके. तर 8 देशामध्ये आपण भारत पाहतो, याच्यामध्ये 1 भारत, 2 पाहतो आपण पाकिस्तान पाहतो आपण, याच्यामध्ये 3 पाहतो आपण नेपाळ पाहतो आपण, याच्यामध्ये 4 पाहतो आपण श्रीलंका पाहतो आपण, याच्यामध्ये 5 पाहतो आपण भूतान पाहतो आपण, याच्यामध्ये, ओके. 6 पाहतो आपण मालदीव पाहतो आपण, याच्यामध्ये, ओके, मालदीव. त्याच्यानंतर आपण 7 पाहतो पहा म्यानमार आहे याच्यामध्ये, ओके, म्यानमार. आणि 8 पाहतो आपण याच्यामध्ये काय रे, मालदीव, श्रीलंका झाला, याच्यामध्ये भूतान, अफगाणिस्तान, ओके, अफगाणिस्तान एवढे आहेत. याच्यामध्ये कोणता देश नाही म्हणून विचारू शकता, थोडं अवघडमध्ये गेलं तर तेही तुम्हाला मी सांगितलं, लक्षात ठेवा, ओके. कोलंबो वगैरे हे पहिले राजधानी होती याची, कशाची, श्रीलंकेची, आता नाही आहे, असा श्रीवर्धनपुरे आहे. नवी दिल्ली भारताची राजधानी पाहतो आपण, कॅपिटल्स ऑफ इंडिया. विधान परिषदेवर किती सभासद राज्यपालाकडून नियुक्ती दिलेल्या, 1/6 पाहतो आपण. हे 1/3 आपण पाहतो कशावर, हे विधानसभेतून आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतून, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतून निवडून दिले जातात. विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक संस्था म्हणतो आपण, ओके, स्वराज्य संस्थामधून, ओके. लोकसभा, राज्यसभा आपण काय
जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. ओके, तर ते शहरी याच्यामधून आपण त्याच्यामधून नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेमधून 1/3, 1/12 आपण कुठे देतो, 1/12 हे काय नाही असं काहीच. 1/12 आपण देतो शिक्षक मतदारसंघ, शिक्षक मतदारसंघ, 1/12 शिक्षक मतदारसंघ. ओके, आणि अजून काय देतो अजून पदवीधर मतदारसंघ, पदवीधर याच्यातून आपण 1/12 देतो पदवीधर मतदारसंघ. ओके, मतदारसंघ. याच्यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, ओके, समाजसेवा याच्यामधून आपण जे काय राज्यपाल असतात ते 106 याच्यामध्ये निवडून देतात विधान परिषदेवर. आपल्या विधान परिषदेवर किती सदस्य आहेत, 78. महाराष्ट्र. ओके, सर्वाधिक जर म्हटलं तर उत्तर प्रदेश. ओके, उत्तर प्रदेश 100. ओके, किती राज्याला पाहिलं आपण, 6 की 7 रे. ओके, एकदा पुन्हा रिपाईट करतो बघ, किती वेळ जाणार आहे, जाऊन काही वेळ नाही जाणार. पहिले पहा उत्तर प्रदेश, पहा उत्तर प्रदेश, नंतर पहा बिहार, नंतर पहा बिहार, नंतर पहा महाराष्ट्र, नंतर पहा महाराष्ट्र. ओके, नंतर पहा कर्नाटक, कर्नाटक, नंतर पहा कर्नाटक, नंतर कोण आहे रे, कर्नाटक नंतर आहे आंध्र, आणि त्याच्यानंतर पहा कोण आहे, तेलंगणा. 6 राज्याला आहे. ओके, 6 राज्याला काय आहे, विधान परिषद आहे. हे राज्य पाठ करून घ्या, वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, महाराष्ट्रात किती आहे, 78. ओके, सोमेश्वर धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे, सोमेश्वर कुठं आहे, मला वाटते कमेंट करा भाई. ओके, कमेंट करा कुठं आहे, रायगडमध्ये आहे की नाशिकमध्ये आहे, पहा सोमेश्वर धबधबा. मूलभूत हक्काचे संरक्षण करण्याचे काम कोण करते रे, संसद नाही करत. आपल्याला सर्वोच्च कशाला स्थान दिलं आहे, सर्वोच्च न्यायालयाला. तर तुमचा मूलभूत हक्क पाहतो आपण कलम 12 ते कलम 35पर्यंत. ते जो कलम 32 घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार आहे, त्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतो आपण कलम 32ला. तर ह्याच्याबद्दल जर तुमचं कोणी मूलभूत हक्क हिनवून घेतले तर तुम्ही काय करता, थेट सर्वोच्च न्यायालय आणि कलम 226नुसार उच्च न्यायालयात जाऊ शकता. ओके, महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी किती आहे रे, पूर्व पश्चिम जास्त आहे, 800 आहे. अशी जर म्हणलं पूर्व आणि हे पश्चिम, हे किती आहे, 800 आहे. ओके, हे किती दिसतं तुम्हाला, 800. आणि उत्तर दक्षिण जर विचारलं तर 720 आहे. ओके, उत्तर आणि दक्षिण विचारलं तर 700, कुठं 720 दिले आहे. ओके, 700 आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहिजे, आन्सर काय आहे, 800 किमी. 800 किमी, पूर्व पश्चिम जास्त आहे, असा जास्त आहे ना आपला. ओके, भारताच्या राष्ट्रपतीची निवड कोणाकडून केली जाते रे, थेट जनतेकडून नाही. थेट जनतेकडून नाही, कशी काय केली जाते, तर लोकसभेत सदस्य निवडले जातात, विधानसभेचे सदस्य निवडतो आपण थेट जनतेकडून. केवळ लोकसभेच्या सदस्याकडून नाही, निवडून आलेले खासदार व आमदार. हो, याच्यामध्ये निवडून आलेले जे काही खासदार आणि आमदार असतात, म्हणजे लोकसभेचे खासदार, राज्यसभेचे खासदार आणि विधानसभेचे आमदार म्हणतो आपण. याच्यापासून याची निवड होते, कशाची, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची. ओके, राष्ट्रपतीची निवड करत असतो. उपराष्ट्रपतीसाठी नाही आहे, विधानसभा नाही उपराष्ट्रपती. उपराष्ट्रपती काय आहे, लोकसभा, राज्यसभा याच्यामध्ये नामनिर्देशित पण येतात, आता लिहून देत नाही. राष्ट्रपतीची निवड करण्यासाठी लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य, निर्वाचित आणि नामनिर्देशित दोन्हीही. ओके, लोकसभेचे पहिले सभापती ग.वा. मावळकर, लक्षात ठेवा, लोकसभेचे पहिले सभापती ग.वा. मावळकर. आता कोण आहे रे, ओम बिर्ला. ओम बिर्ला 2026, ओम बिर्ला यांच्यावर आत्ताच महाभियोग आणला होता. ओके, अविश्वास प्रस्ताव, महाभियोग नाही, तेच अविश्वास प्रस्ताव काँग्रेसनं आणला होता, फेटाळला गेला. ओम बिर्ला आहे सध्या राजस्थानमधले आहेत ते मतदारसंघामध्ये. विधवा विवाह उत्तेजक मंडळी महर्षी धोंडो केशव कर्वे पाहतो आपण. महर्षी धोंडो केशव, SNDT याच्यावर प्रश्न विचारला आहे. श्रीमती नाथेमाई दामोदर ठाकरेचे SNDT. ओके, टी. ओके, 1916 पहिलं महिला विद्यापीठ कोण, महर्षी धोंडो केशव कर्वे. ओके, पहिले महाराष्ट्रीयन भारतरत्न आहेत ते, 100व्या वर्षी 1954ला त्यांना दिला होता, 1958ला. ओके, प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली रे, आत्माराम पांडुरंग तर्खडकर. ओके, दादोबा आणि आत्माराम, 1867ला आत्माराम. महर्षी शिंदे नाही, डिप्रेस्ड क्लासेस मिशन आहे, डिप्रेस्ड क्लासेस मिशन कोण स्थापन केलं होतं, महर्षी शिंदे. हा. न्यायमूर्ती रांडे पाहतो आपण. ओके, तर नाही. नेक्स्ट क्वेश्चन पाहतो, त्याचं उत्तर काय होतं रे, आत्माराम पांडुरंग तर्खड आहे, दादोबा पांडुरंग तर्खड 1867ला केली होती. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात मुख्य प्रधान करून त्याला पेशवा म्हणायच्या मोरो त्र्यंबक पिंगळे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सायमन कमिशन भारतात कधी आले रे, सायमन कमिशन 1928ला आलं होतं ना रे, कारण याच्यातच आपण पाहतो
लाला लजपत रायचा मृत्यू झाला होता, जे की लाहोर येथे नेतृत्व करू लागले. सायमन कमिशनमध्ये 7 सदस्य होते, लक्षात ठेवा 7 सदस्य. ओके. आणि याच्यामध्ये एकही इंग्रज अधिकारी, सर्व इंग्रज होते याच्यामध्ये, सर्व ब्रिटिश होते. म्हणून याचा सर्वांनी विरोध केला सायमन कमिशनचा. ओके. तर सर्व याच्यात केला. 1928 आलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. शून्य प्रहर म्हणजे कोणता काळ रे? शून्य प्रहर म्हणजे दुपारी 12 वाजताची वेळ. संसदेतील प्रश्न उत्तराचा पहिला तास असतो 11 ते 12. सकाळी 11 ते 12 पाहतो आपण. सकाळी 11 ते 12, 11 ते 12. नंतर 12 वाजता चालू होते शून्य प्रहर. ओके. 12 वाजता काय होते? शून्य प्रहर. भारतीय महत्त्वाचे प्रश्न मांडले जातात तिथं, महत्त्वाच्या विषयावर बोलले जाते शून्य प्रहरमध्ये. भारतीय राज्यघटनेने कोणत्या कलमाद्वारे नागरिकांना शिक्षणाचा हक्क दिला आहे? कलम 21. ओके. 6 ते 14व्या गटातील विद्यार्थ्यांना, ओके, मुलामुलींना मोफत शिक्षण आणि सक्तीचे शिक्षण 86वी घटनादुरुस्ती संबंधित आहे. 86व्या घटनादुरुस्तीमध्ये मूलभूत हक्क केला 2002. 86वी घटनादुरुस्ती. ओके. हे लक्षात ठेवा. 86वी घटना दुरुस्ती, ओके, 2002ची आहे. यानुसार काय केलं आपण? कलम 21 हे जोडलेलं आहे मूलभूत हक्कामध्ये. ओके. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? क्लेमेंट ॲटली होते. क्लेमेंट ॲटली होते. ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते 15 ऑगस्टला? क्लेमेंट ॲटली होते. यावर प्रश्न विचारतात. दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे रे? दक्षिण रेल्वे म्हणल्यावर चेन्नई येईल ना रे. दक्षिण रेल्वे म्हणल्यावर चेन्नई येईल. हे काय मध्य आणि पश्चिम, मध्य आणि पश्चिम कोण येईल? चर्चगेट पाहतो आपण आणि CST पाहतो मध्य. ओके. पश्चिम कोण येईल रे? मुंबई. व हे पूर्व येईल, पूर्व कोलकाता. आणि दिल्ली कोणी गेलेले? दिल्ली उत्तरेकडे येते. ओके. उत्तर रेल्वे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. जगातील सर्वात उंच पर्वतरांग कोणती आहे रे? अँडीज आहे की रॉकी आहे? अँडीज असेल आय थिंक. ओके. अँडीज आहे ना जगातील सर्वात उंच, की रॉकी आहे? नेक्स्ट क्वेश्चन पहा. रसायनांचा राजा कोणास म्हणतात रे? सल्फ्युरिक ॲसिडला म्हणतात. सोपं. सल्फ्युरिक ॲसिडला रसायनांचा राजा म्हटलं जातं. सल्फ्युरिक ॲसिडला. हा प्रश्न विचारू शकता. ओके. सल्फ्युरिक ॲसिडला. नेक्स्ट क्वेश्चन पहा. वासुदेव बळवंत फडके यांनी कोणत्या ठिकाणी आपला उठाव केला होता? वासुदेव बळवंत फडके, पुणे. रामोशी बांधवांना त्यांनी एकत्रित केलं होतं. आद्य क्रांतिकारक म्हणतात वासुदेव बळवंत फडकेला. याच्यावर प्रश्न विचारतात. आद्य क्रांतिकारक, आद्य क्रांतिकारक. ओके. तर काही 1-2 क्वेश्चन मी तुम्हाला कमेंटसाठी विचारले. नक्की व्हिडिओ पहा, कमेंट करा, कमेंट करत जा ना. ओके. 2-1 व्हिडिओ कमेंट करा म्हणजे मला वाटतं की व्हिडिओ पाहायला हवं तुम्ही. आणि तुमचा पेपर आहे. ओके. तर त्यामुळे थोडं पाहून घ्या व्हिडिओ. याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये जा, प्लेलिस्टमध्ये जा, त्याच्यामध्ये माझे व्हिडिओ आहेत, तेही तुम्हाला फायद्याचे ठरतील. असे काही एकदम हाय लेवलचे किंवा असे एकदम अवघड प्रश्न विचारत नाहीत. हेच वारंवार प्रश्न आलेले आहेत आणि यावरच मी असे लेक्चर बनवले आहेत, तेही पाहून घ्या. ओके. तर हे महत्त्वाचे सेशन आपण फास्ट ट्रॅक पद्धतीने आज पाहिले. याच्यानंतरही जे काय आपण म्हणतो फास्ट ट्रॅक पद्धतीचे लेक्चर आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत, तेही पाहून घ्या. त्याच्या आधीचे व्हिडिओ पाहून घ्या, जे की आता वेळ कमी राहिला आहे त्या अनुषंगाने. ओके. तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या आणि तुमचा रिझल्ट आणा. ओके. चला तर धन्यवाद.